खरं सांगायचं तर कोणतंही स्थान हे 100% शुभ किंवा 100% अशुभ नसतं, परंतु व्ययस्थान म्हटल्याबरोबर सर्वप्रथम खर्च आठवतो, म्हणून त्याला आपण अशुभ स्थान देखील म्हणतो. तर तृतीय स्थान हे परिश्रम म्हणून आपण त्याला अशुभ म्हणतो. या 2 स्थानांचे अधिपती गुरुदेव हे सप्तम स्थानात जाऊन उच्चीचे होणार आहेत. पत्रिकेतील सप्तम स्थानावरून आपण वैवाहिक जोडीदार, विवाह, व्यवसाय, भागीदार अशा गोष्टी बघतो. या स्थानात जेव्हा गुरुदेव येतील तेव्हा नातेसंबंधामध्ये आणि व्यवसायात तुम्हाला मोठे बदल घडून येतील. जोडीदाराचा धार्मिक आणि आध्यात्मिक कल वाढेल, कौटुंबिक आयुष्यात सौख्य वाढेल. परंतु जसं मिठाशिवाय भाजी चविष्ट लागत नाही, तसं नातेसंबंधात थोडेसे वाद मतभेद होऊ शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही संयम, संवाद आणि समजूतदारपणा टिकवून ठेवला तर तुमचं नातं अधिक मजबूत होईल.